नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरातून शहराच्या मुख्य वर्दळीच्या मार्गावर असलेल्या अतिक्रमणावर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला आहे. विंचूर चफुली ते कांदा मार्केट या महत्त्वाच्या रस्त्यावरील फुटपाथ व्यापणाऱ्या दुकानदारांचे आणि हातगाड्यांचे अतिक्रमण आज येवला नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत पूर्णपणे हटवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती आणि वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर आणि येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी कंबर कसली आणि धडक मोहीम राबवत रस्ता मोकळा केला. मात्र हे अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा एकदा तेथे पसरा मांडणाऱ्यावर प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. आता रस्ता मोकळा केला आहे, मात्र यापुढे जर कुणीही पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे आढळले तर त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा शब्दात मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी कडक ताकीद दिली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिक आणि पादचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असून आता हा रस्ता कायमस्वरूपी मोकळा राहतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. नमस्कार, मी मुख्याधिकारी येवला. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विंचूर चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले. यामध्ये जवळपास 20-30 जे रस्त्यावर अतिक्रमण केले होते टेम्पररी स्वरूपाचे ते काढण्यात आले. ही मोहीम कंटिन्यू चालू राहणार आहे. आता आपण वेळोवेळी वारंवार या मोहिमा घेतो आणि सर्व नागरिकांना, विशेषतः जे हायवेवरचे अतिक्रमणधारक आहेत, त्यांना विनंती, आपण अतिक्रमण करू नये आणि रस्त्यावर येऊ नये. असं केल्यास नगरपालिका व पोलीस प्रशासन कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या सर्व सामान जप्त करेल. हो, आता ही वारंवार आपली दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आपण कारवाई करतो, पण तरी असं होतंय की आम्ही कारवाई केली परत 8-10 दिवसांनी लोक पुढे येतात. तर आता इथून पुढे आपण असं करणार, दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यानंतर काही अतिक्रमणधारकांच्या वस्तू सापडल्या त्या वस्तू आपण जप्त करणार आहे, त्याच्यावर कर लावणार आहे. तर कोणाला अशी कारवाई टाळायची असेल तर कृपया आपण अतिक्रमण करू नये आणि फुटपाथ सोडून आपला व्यवसाय करावा. आपलं येवला मनमाड मालेगाव जो हायवे आहे, या हायवेच्या कडेला अतिक्रमण खूप जास्त झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण नगरपालिका मिळून आपण हे अतिक्रमण काढत आहोत. अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा ही जागा मोकळी होणार आहे आणि त्यामुळे जे आपले पार्किंग व्यवस्था आहे ती पार्किंग व्यवस्था सुरळीत होईल आणि होणारे रस्त्याचे अपघात सुद्धा कमी होणार आहेत. तरी या आपल्या मार्फतीने मी सर्व येवलेकरांना विनंती करतो की आपण आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावी. जिथे नो पार्किंग एरिया दिलेला आहे त्या नो पार्किंग एरियात आपली वाहने लावू नये. भविष्यात जर अशी वाहने जिथे नो पार्किंग एरिया असेल किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी जर आपण लावली तर आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत. आणि यापुढे कुणी रस्त्यावरती अतिक्रमण केल्यास त्याच्यावर सुद्धा नगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.